श्री स्वामी समर्थ स्वामींचा प्रेरणादायी संदेश म्हणजेच ही कथा. आपण ही कथा ऐकूयात, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळी निराशा, अडचणी, दुःख, गरिबी कायमची दूर होईल. जी जीवनात श्रद्धा, कर्म आणि दिव्य अनुभूती देईल. स्वामींचा आशीर्वाद. अंधारातून प्रकाशाकडे. लातूर जवळच्या एका छोट्या गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. लहानपणापासूनच त्याला स्वामी समर्थ महाराजांवर खूप श्रद्धा होती. घरात दर सकाळी स्वामींची आरती व्हायची. पण जसा जसा तो मोठा होत गेला तसं तसं आयुष्याच्या संकटांनी त्याला तोडून टाकलं. वडिलांचा व्यवसाय बंद पडला. घरात आर्थिक ताण. मित्रांनी साथ सोडली. एक दिवस तो परिपूर्ण निराश झाला. मंदिरात गेला आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामी, मी इतका प्रयत्न करतोय, पण यश का मिळत नाही? लोक हसतात माझ्यावर. कुणी माझ्यावर विश्वासही ठेवत नाही. तो बोलत राहिला आणि मनातल्या मनात सगळ्या वेदना ओतल्या. तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि दिवा मंदपणे हालत राहिला. त्याच्या नजरेसमोर स्वामींच्या डोळ्यात जणू तेज चमकलं. त्याच्या मनात एक आवाज घुमला, गणेशा, श्रद्धा ठेव, मी तुझ्या मागे आहे. जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा मीच धीर तुझा हात धरतो. फक्त थांबू नको, कर्म करत राहा. त्या रात्रीपासून गणेशचं आयुष्य बदललं होतं. तो रोज पहाटे उठून स्वामींचं नाव घेत कामाला जायचा. जिथे आधी अपयश मिळायचं तिथे आता यश मिळू लागलं. त्याचा व्यवसाय हळूहळू पुन्हा उभा राहिला. लोक पुन्हा त्याचं कौतुक करू लागले. पण तो नेहमी म्हणायचा, माझं यश माझं नाही, स्वामींचं आहे. त्यांनी माझं मन पुन्हा उभं केलं. एका दुपारी गणेश मंदिरात गेला. तो शांत बसला होता. मनात कृतज्ञता भरली होती. तेवढ्यात एक वृद्ध फकीर तिथे आला. त्याच्या अंगावर माती, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात अनोखं शांत स्मित. फकीर म्हणाला, गणेशा, तुझं काम आता पूर्ण झालं आहे. स्वामींचं कार्य तुझ्यातून चालू आहे. लोकांना आशा देत राहा. संकटात सापडलेल्यांना सांग, स्वामी समर्थ एकदाच नाही, रोज उरतात भक्तांच्या जीवनात. गणेश उठून नमस्कार करायला लागला, पण फकीर तेवढ्यात नाहीसा झाला. त्याला उमगलं, स्वामी समर्थ स्वतः आले होते. त्या दिवसानंतर गणेश गावातल्या सर्व लोकांसाठी प्रेरणेचा स्रोत झाला. जो कोणी संकटात सापडला त्याला तो सांगायचा, स्वामींचं नाव घेत जा, श्रद्धा ठेवा, कारण संकट हे तुमचं भविष्य घडवण्यासाठी आलेलं असतं. स्वामी समर्थ केवळ मूर्तीत नाहीत, ते आपल्या प्रत्येक श्रद्धाळू मनात जिवंत आहेत. जेव्हा आपण हरवलेले असतो तेव्हा ते आपल्या मनात विश्वास म्हणून उतरतात. आणि कर्म आणि श्रद्धा ही दोन पंख आहेत, ज्यांनी आपण जीवनात उंच भरारी घेऊ शकतो. भक्तांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं टाईप करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा. आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. भाग्यवान ठराल. भक्तांनो, देव म्हणतात, निसर्गाचा एक नियम आहे, परिवर्तन अटल आहे. याला कोणीच बदलू शकत नाही. तरीही मनुष्य सतत परिवर्तनाला घाबरत असतो. तो मान्यच करायला तयार नसतो की जे आज त्याच्याकडे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाकडेच असेल. तो सतत आपलं आपलं करत असतो. त्याला स्वतःबद्दल मान्यच नाही. हा बदल तो कधी मान्यच करू शकत नाही. परंतु असा विचार करणे तुमचा मूर्खपणा आहे. तुमचा विचार करण्याने जग चालत नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. त्याला कोणीच बदलू शकत नाही. भक्तांनो, देव म्हणतात, आज तुम्ही तरुण आहात, काही काळाने तुम्ही म्हातारे होणार आहात आणि नंतर मृत्यू. तसेच आज आनंद आहे तर उद्या दुःख असेल. हे मित्र हो,
हे अटल चक्र आहे आणि ते असेच फिरत असणार आहे. यात आपला हाच रोल आहे, जो म्हणजे काळानुसार आपल्यात परिवर्तन करायला हवे. येथे काही स्थिर नाही. ज्याचा जन्म झाला आहे ते अस्तित्वात आले आहेत. ते कधी ना कधी नष्ट होणारच आहे आणि हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. भक्तांनो, तुम्ही या संदेशाशी सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असं टाईप करा. देव म्हणतात, महाभारत होण्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे कुणालाही परिवर्तन मान्य नव्हते. ज्याला त्याला सत्तेची ओढ होती. कुणीही सत्ता सोडायला तयार नव्हतं. शेवटी काळ त्यांची वाट पाहत होतं आणि झालेही तसेच. शेवटी सगळ्यांचा अंत झाला. देव म्हणतो, आपल्याला त्यांच्याकडून शिकवण घेतली पाहिजे. जे त्यांनी केले ते तुम्ही करू नका. प्रत्येकाने परिवर्तनशील असायला हवे. याचे तर तुमच्या मनाला अहंकार आणि लोभ नष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी जीवन जगाल. विचार माणसाला बदलायला भाग पाडतात. यात जर विचार चांगले असतील तर मनुष्य चांगला व्यक्ती बनतो, परंतु विचार जर वाईट असतील तर मनुष्य वाईट मार्गाला जातो. म्हणून म्हणतात की ज्याचे विचार आणि वाचा चांगली आणि पवित्र असतो, त्या माणसाच्या विचारात साक्षात लक्ष्मी वास करते. कधी कधी माणूस परिस्थितीला बळी पडून अंधकाराच्या गर्दीत अडकून बसतो. त्याच्या डोक्यात अनेक विचारांची काहोर माजलेली असते. विचार करून करून माणसाचा मेंदू हा थकलेला असतो. त्यामुळे तो व्यक्ती शारीरिक रोगाबरोबर मानसिक रोगीही बनतो आणि आपले आयुष्य बर्बाद करून घेतो. अशा वेळी माणसाला जर कोणी चांगला गुरु मिळाला तर त्याला निसंदेह या रोगातून मिळू शकतो. यासाठी सर्वप्रथम आपली ही तयारी लागते. प्रेरणादायी विचार माणसाच्या खोलवर जाऊन वाईट विचारांना नष्ट करून माणसाला नवीन जीवन जगण्यास मदत करतात. म्हणूनच आपल्याला सतत प्रेरणादायी विचार ऐकले पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे. मी या संदेशाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रेरणादायी विचार पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हे विचार आवडले असतील, नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हे प्रेरणादायी विचार नक्की शेअर करा. एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल आणि एवढे मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. आंधळ्याला देवळात बघून लोक त्याला हसू लागतात व म्हणतात, मंदिरात दर्शनासाठी आलास तर काय देवाला पाहू शकशील? त्यावर तो म्हणाला, काय फरक पडतो? देव तर मला बघू शकतोय ना. दृष्टी नाही, दृष्टिकोन चांगला असावा. देव म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो की पैसा तुमच्याकडे सहजतेने आणि अविरतपणे येत आहे, भरपूर जीवन देत आहे. हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुम्हाला विपुलतेने, उत्तम आरोग्याने, आनंदाने भरलेले जीवन देणार आहे. पुढील 2 मिनिटे महत्त्वाची ठरतील. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देत आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहे आणि तुमच्या वेदना दूर करत आहे. तुमच्या आर्थिक बाबतीत तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही संघर्ष करत असल्यास मी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकणार. स्वामी म्हणतात, माझ्या विपुलतेवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देईन. तुमच्या आयुष्यातील पुढील 5 दिवस आश्चर्यकारक चमत्कारांनी भरलेले असतील. तुम्ही असाधारण चमत्कार आणि आशीर्वाद पाहाल जे तुम्ही कधी शक्य केले नाही. देव म्हणतो, मी तुमच्या शरीरात उपचार आणि पुन्हा संचयित करण्यासाठी, तुमच्या आर्थिक वर्षा पूर्ण करण्यासाठी इथे आहे. तुम्हाला शारीरिक किंवा भावनिक वेदना होत असल्यास जाणून घ्या की माझ्या महान वैद्य आहे. जखमा भरून काढण्यासाठी त्याची ताकद माझ्या स्वामीमध्ये आहे.
देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला पूर्णपणे आरोग्यासाठी मार्गदर्शन करील. तुम्हाला जाणवणाऱ्या वेदनांचे मी शक्ती भक्तीने, एकाग्रतेने आणि तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानाचे रूपांतर करीन. शत्रूने तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला तरी पण शांतपणे बोला किंवा मग टाईप करा, माझ्या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या संपूर्ण संपत्तीचे माझी आर्थिक परिस्थिती गगनाला भिडणार आहे. मी या आठवड्यात 10 लाख पैसे प्रकट करत आहे आणि देवाच्या कृपेने मी यावर्षी लक्षाधीश होणार आहे. देव म्हणतो, अकल्पनीय मार्गाने आशीर्वाद देईल. तो तुमची संघर्ष विजयाच्या कथांमध्ये आणि तुमचा गोंधळ स्पष्ट देत असेल. तुमच्या प्रार्थना ऐकल्या नाहीत असे कधीही समजू नका. तुम्ही अशा देवाची सेवा करत आहात जो तुमच्या प्रार्थना केव्हाही ऐकत नाही, तर त्यांना उत्तरही तुमचा देवच तुमच्यावर देत असतो. विश्वास असल्यास माझी आई अक्कलकोटी असं टाईप करा आणि ज्या भक्ताला याची गरज आहे त्याला नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.